कल्पना करा, तुमच्याकडे सर्व काही आहे, पैसा, घर, लोक, प्रतिष्ठा, पण तरीही मन शांत नाही. का माहिती? कारण जीवनात मार्ग दाखवणारा गुरु नाही. नमस्कार मित्रांनो, आपण पाहत आहात आपला आध्यात्मिक चॅनल नरेंद्र वाणी, जिथे आपण ऐकतो अनंत श्री विभूषित जगद्गुरू रामानंदाचार्य श्री स्वामी नरेंद्रचार्यजी महाराज यांचे जीवन बदलणारे अमृतमय विचार. मित्रांनो, आज प्रत्येक माणूस धावतोय, कोणी पैशामागे, कोणी नावामागे, कोणी सुखामागे. पण एक प्रश्न स्वतःला विचारा, मी योग्य दिशेने चाललोय का? कारण वेगाने धावणं महत्त्वाचं नसतं, योग्य रस्त्यावर चालणं महत्त्वाचं असतं. आणि म्हणूनच जीवनात गुरु आवश्यक असतात. स्वामी नरेंद्रचार्यजी महाराज सांगतात, गुरु म्हणजे फक्त व्यक्ती नाही, तर अंधारातून प्रकाशाकडे नेणारी शक्ती आहे. रात्री पूर्ण अंधार असेल आणि तुम्हाला रस्ता माहीत नसेल तर काय होईल? माणूस भटकतो. तसं जीवनात जेव्हा दुःख येतं, मन तुटतं, निर्णय चुकतात, तेव्हा गुरु माणसाला योग्य दिशा दाखवतात. आजकाल लोक म्हणतात, आम्हाला सगळं माहीत आहे. पण खरंच माहीत आहे का? जर माहिती असतं तर इतके लोक आतून तुटलेले दिसले नसते. गुरु फक्त ज्ञान देत नाहीत, जगायला शिकवतात, विचार बदलतात आणि माणसाला स्वतःशी भेट घडवतात. आई जन्म देते, वडील जग दाखवतात, पण गुरु जीवनाचं खरं महत्त्व समजावतात. मित्रांनो, कधी कधी माणूस बाहेरून खूप हसत असतो, पण आतून पूर्णपणे हरवलेला असतो. तेव्हा एक गुरुच त्याला सांगत असतो, थांब, तू चुकीच्या दिशेने चाललास. स्वामी नरेंद्रचार्यजी महाराज सांगतात, ज्याच्या जीवनात गुरु नाही त्याच्या जीवनाला दिशा नाही. आज जगात माहिती खूप वाढली आहे. मोबाईलमध्ये एका क्लिकवर सगळं मिळतं, पण तरीही माणसातून रिकामा का वाटतो? कारण माहिती मिळते, पण योग्य मार्गदर्शन मिळत नाही. आणि जिथे मार्गदर्शन नसतं तिथे माणूस नकळत चुकीच्या रस्त्यावर जातो. स्वामी नरेंद्रचार्यजी महाराज सांगतात, ज्ञान पुस्तकातून मिळू शकतं, पण जीवन जगण्याची कला गुरु शिकवतात. एक गोष्ट शांतपणे विचार करा, जर डॉक्टर नसता तर औषध कसं घ्यायचं हे कळलं असतं का? जर शिक्षक नसता तर अक्षर ओळखलं असतं का? मग जीवन समजून घेण्यासाठी गुरु आवश्यक नाही का? कारण हे जीवन दिसतं तितकं सोपं नाही. इथे प्रत्येक वळणावर परीक्षा आहे, प्रलोभन आहे, दुःख आहे आणि अनेक वेळा माणूस स्वतःलाच हरवून बसतो. तेव्हा गुरु माणसाला हात धरून बाहेर काढतात. आज अनेक लोकांकडे पैसा आहे, मोठं घर आहे, मोठी गाडी आहे, पण मनात शांती नाही. का माहिती? कारण बाहेरचं जीवन सुंदर झालं, पण आतलं जीवन रिकामं राहिलं. गुरु माणसाला बाहेरचं नाही, आतलं जीवन सुंदर करायला शिकवतात. स्वामी नरेंद्रचार्यजी महाराज सांगतात, गुरु तुमचं भविष्य सांगण्यासाठी नसतो, तर भविष्य घडवण्यासाठी असतात. मित्रांनो, आज अनेक लोक मंदिरात जातात, देवाकडे मागतात, मला सुख दे, माझं दुःख दूर कर. पण गुरु काय करताय माहिती? तो माणसाला इतकंच मजबूत बनवतो की दुःख आलं तरी माणूस तुटत नाही. कारण गुरु फक्त शब्द देत नाही, जगण्याची ताकद देत असतात. कधी कधी गुरु कठोर बोलतात, रागवतात, थांबवतात, पण त्यामागे राग नसतो. आपल्या शिष्याचं भविष्य असतं. जसं आई लहान मुलाला आगीत हात टाकू नको असं म्हणते, कारण तिला माहीत असतं याला त्रास होईल. तसंच गुरुसुद्धा माणसाला चुकीच्या मार्गावर जाऊ देत नाही. आजच्या काळात सर्वात मोठी समस्या कोणती आहे माहिती? माणूस बाहेरून खूप कनेक्टेड दिसतो, पण आतून पूर्णपणे हरवलेला असतो. हजारो लोक कॉन्टॅक्टमध्ये असतात, पण मन समजून घेणारा एकही माणूस नसतो. आणि म्हणूनच जीवनात गुरु आवश्यक असतात. स्वामी नरेंद्रचार्यजी महाराज सांगतात, गुरु तुमच्या आयुष्यात योगायोगाने येत नाहीत, तर देवाच्या इच्छेने येतात. कधी विचार केला आहे का, जेव्हा माणूस पूर्णपणे तुटतो, सगळीकडून हरतो, तेव्हाच अचानक त्याला एखादा योग्य विचार भेटतो? का होतं असं? कारण देव प्रत्येक ठिकाणी स्वतः येत नाही, म्हणून तो गुरुच्या रूपाने मार्ग दाखवतो. गुरु माणसाला फक्त पूजा शिकवत नाही, स्वतःकडे बघायला शिकवतात, अहंकार कमी करायला शिकवतात आणि मन शांत ठेवायला शिकवतात. आज अनेक लोक म्हणतात, माझ्याकडे वेळ नाही, पण खरं कारण वेळ नसतं, मन अस्थिर असणं आहे. गुरु माणसाच्या मनाला स्थिर करतात. मित्रांनो, समुद्रात जहाज कितीही मोठं असलं तरी दिशा दाखवण्यासाठी लाईट हाऊस लागतंच.
तसंच माणूस कितीही हुशार असला तर जीवनात योग्य दिशा दाखवण्यासाठी गुरु आवश्यक असतो. स्वामी नरेंद्राचार्यजी महाराज सांगतात, गुरुशिवाय ज्ञान अपूर्ण राहतं. कारण पुस्तक माहिती देतात पण गुरु अनुभव देतात. मित्रांनो, कधीकधी माणूस स्वतःच्या चुकांना बरोबर समजत असतो आणि तेव्हाच गुरु त्याला आरशासारखं सत्य दाखवतात. आज लोकांना यश हवं आहे, मोठेपणा हवा आहे, नाव हवं आहे, पण गुरु काय शिकवतात माहिती? मोठं होण्यापेक्षा चांगला माणूस बना. आणि खरं सांगायचं तर मोठेपणा पैशाने येतो, पण मनाची श्रीमंती ही फक्त संस्काराने आणि गुरुच्या मार्गदर्शनाने येते. एक छोटंसं उदाहरण सांगते. एका गावात एक मुलगा होता. खूप हुशार होता, खूप मेहनती, पण त्याला एक सवय होती, मला सगळं माहीत आहे. कोणी काही सांगितलं की तो लगेच म्हणायचा, मला शिकवू नका. हळूहळू त्याच्यात अहंकार वाढायला लागला आणि अहंकार माणसाला बाहेरून मोठं दाखवतो पण आतून रिकामं करतो. एक दिवस त्याच्या आयुष्यात खूप संकट आलं. त्याच्यावर विश्वास होता ते दूर गेलं, पैसा गेला, मन तुटलं आणि तेव्हा पहिल्यांदा त्याला जाणवलं, मला मार्ग दाखवणारा कोणीच नाही. जीवनात काही वादळं अशी येतात जिथे स्वतःची बुद्धीही काम करत नाही, तेव्हा गुरुच माणसाला सावरतात. स्वामी नरेंद्राचार्यजी महाराज सांगतात, अहंकारी माणूस ज्ञान ऐकत नाही, म्हणूनच तो वारंवार दुःखी होतो. आज लोकांना मोकळीक हवी आहे, कोणी आम्हाला सांगू नये असं वाटतं. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, नदीला किनारा नसतो तर ती सगळीकडे पसरली असते. किनारा नदीला थांबवत नाही, योग्य दिशेने वाहायला मदत करतो. तसंच गुरु माणसाला बांधून ठेवत नाही, योग्य मार्गावर ठेवतात. आणखी एक उदाहरण, लहान मुलगा चालायला शिकतो तेव्हा आई त्याचा हात धरते. का धरते? कारण तिला माहीत असतं हा पडेल. गुरुसुद्धा माणसाला हात असाच धरतात. फरक एवढाच, आई शरीर पडू देत नाही आणि गुरु जीवन पडू देत नाहीत. स्वामी नरेंद्राचार्यजी महाराज सांगतात, गुरु तुम्हाला देवाकडे नेतात पण आधी स्वतःपासून दूर जाऊ देत नाही. आज माणूस बाहेर सुख शोधतोय, कधी पैशात, कधी लोकांच्या कौतुकात, कधी मोठेपणात, पण जितकं बाहेर धावतो तितकाच आतून थकतो. आणि तेव्हाच गुरु शांतपणे सांगतात, ज्याला तू बाहेर शोधतोयस ते सुख तुझ्या आतच आहे. मित्रांनो, खरा गुरु चमत्कार दाखवत नाही, ते माणसाचंच विचार बदलतात. कारण विचार बदलले की आयुष्य आपोआप बदलायला लागतं. आज अनेक लोक गुरुकडे जातात पण मनात काय असतं माहिती? माझं दुःख लगेच दूर व्हावं, माझं काम व्हावं, मला पैसा मिळावा. पण खरा गुरु फक्त इच्छा पूर्ण करण्यासाठी नसतात, ते माणसाला इतकंच मजबूत बनवतात की परिस्थिती काहीही असली तरी माणूस तुटत नाही. स्वामी नरेंद्राचार्यजी महाराज सांगतात, गुरु तुमचं नशीब बदलण्याआधी तुमचे विचार बदलतात. कारण विचार चुकीचे असतील तर सुख मिळालं तरी माणूस दुःखीच राहतो. एक उदाहरण बघा, एका माणसाला खूप पैसा मिळाला, मोठं घर, मोठी गाडी, सगळं मिळालं, पण तरीही रात्री त्याला झोप लागत नव्हती, मन शांत नव्हतं. कारण बाहेर सगळं होतं पण आतमध्ये रिकामेपणा होतं. मग तो एका संतांकडे गेला आणि म्हणाला, माझ्याकडे सगळं आहे पण आनंद नाही. तेव्हा संत शांतपणे म्हणाले, तू आयुष्यभर बाहेरच कमवत राहिलास, कधी स्वतःचं मन कमावलं का? मित्रांनो, हेच गुरु शिकवतात, स्वतःकडे बघायला, स्वतःला समजून घ्यायला आणि शांत राहायला. आज माणूस छोटी छोटी गोष्ट मनाला लावून घेतो. कोणी काही बोललं की रात्रभर विचार करत बसतो. पण गुरु काय शिकवतात माहिती? लोकांचं नाही, स्वतःच्या मनाचं ऐकायला शिका. एक जहाज समुद्रात हरवलं, चारही बाजूला फक्त पाणी, दिशा नाही, किनारा नाही. तेव्हा दूर एका छोटासा प्रकाश दिसला आणि त्या प्रकाशामुळे जहाज वाचलं. तो छोटा प्रकाश म्हणजे प्रकाश घर. तसंच जीवनात गुरु असतो, स्वतः शांत उभा राहून इतरांना योग्य दिशा दाखवत राहतात. स्वामी नरेंद्राचार्यजी सांगतात, ज्याच्या जीवनात गुरुचं स्थान आहे त्याच्या जीवनात अंधार जास्त काळ टिकत नाही. आजच्या काळात लोकांना गुरु हवेत पण गुरुचं ऐकायचं मात्र नसतं. लोक म्हणतात आशीर्वाद द्या, पण जेव्हा गुरु एखादी चुकीची सवय सोडायला सांगतात तेव्हा मन तयार होत नसतं. स्वामी नरेंद्राचार्यजी सांगतात, गुरूंच्या शब्दांवर चालणारा माणूस आयुष्यात पुढे जातो. औषध हातात असलं पण ते घेतलंच नाही तर आजार बरा होईल का? तसंच गुरूंचे विचार ऐकून ते जीवनात उतरावे लागतात.
एक उदाहरण सांगते. एका शिष्याने गुरूंना विचारलं, माझ्या जीवनात इतकं दुःख का आहे? गुरु शांतपणे म्हणाले, कारण तू जग बदलण्याचा प्रयत्न करतोयस पण स्वतःला बदलायला तयार नाही. हेच खरं आहे. आज प्रत्येकाला दुसऱ्यांच्या चुका दिसतात पण स्वतःच्या चुका मान्य करायला मन तयार होत नसतं. गुरु माणसाला दुसऱ्यांवर नाही स्वतःवर काम करायला शिकवतात. आणखी एक गोष्ट, कधी लक्ष दिलंय का? जे झाड फळांनी भरलेलं असतं ते नेहमी खाली झुकलेलं असतं आणि जे रिकामं असतं ते जास्त ताट उभं असतं. गुरु माणसाला नम्रता शिकवतात, कारण अहंकाराने माणूस मोठा दिसतो पण नम्रतेने खरोखर मोठा बनतो. स्वामी नरेंद्रचार्यजी सांगतात, ज्याच्या मनात नम्रता नाही त्याच्याकडे ज्ञान टिकत नाही. आणि लोक सक्सेस मागतात पण शांतता नाही, कारण यश बाहेर मिळतं पण शांतता आतून मिळते आणि आतली शांतता गुरूंच्या मार्गदर्शनाशिवाय मिळणं खूप कठीण आहे. कधी कधी जीवनात अशी वेळ येते जिथे कोणीच समजून घेत नाही. आपले लोकही दूर जातात पण गुरु एक अशी व्यक्ती असते जी माणसाला पडल्यावर पुन्हा उभा राहायला शिकवते. आजच्या काळात सर्वात जास्त कोण हरवत चाललंय माहिती? माणसाचं मन. बाहेरून सगळं ठीक दिसतं, हसणं असतं, फोटो असतात, लोकांमध्ये वावरणं असतं, पण रात्री जेव्हा माणूस एकटा असतो तेव्हा त्यालाच माहीत असतं मी आतून किती तुटलोय. आणि म्हणूनच गुरु आवश्यक असतात. स्वामी नरेंद्रचार्यजी महाराज सांगतात, गुरु तुमच्या जीवनातील अंधार संपवतात, कारण ते तुमच्या मनात प्रकाश निर्माण करतात. मित्रांनो, एक छोटीशी गोष्ट ऐका. एका माणसाकडे सर्व काही होतं, पैसा, प्रतिष्ठा, मोठं घर, पण तरीही तो शांत नव्हता. राग खूप यायचा, मन सतत अस्वस्थ असायचं. एक दिवस तो एका संतांकडे गेला आणि म्हणाला, माझ्या जीवनात सगळं आहे पण आनंद नाही. तेव्हा संतांनी त्याला एक ग्लास पाणी दिलं आणि त्यात मुठभर मीठ टाकलं. मग म्हणाले, हे पाणी पिऊन बघ. त्याने पाणी प्यायलं आणि लगेच म्हणाला, खूप खारट आहे. मग संत त्याला नदीजवळ घेऊन गेले आणि त्याच प्रमाणात मीठ नदीत टाकलं आणि म्हणाले, आता हे पाणी पिऊन बघ. तो म्हणाला, हे तर गोड आहे. तेव्हा संत हसून म्हणाले, दुःख तेच असतं, फरक फक्त मनाच्या आकाराचा असतो. गुरु माणसाचं मन नदीसारखं विशाल बनवतो, म्हणून दुःख आलं तरी माणूस तुटत नाही. आज लोक छोटी छोटी गोष्ट मनाला लावून घेतात. कोणी रिप्लाय दिला नाही, कोणी कौतुक केलं नाही, कोणी सोडून गेलं आणि माणूस आतून संपायला लागतो. पण गुरु शिकवतात, स्वतःची किंमत लोकांच्या वागण्यावर ठरवू नका. सूर्य रोज उगवतो पण प्रत्येक घरात प्रकाश पोहोचवण्यासाठी खिडकी उघडी असावी लागते. तसंच देवाची कृपा सर्वांवर असते पण ती जीवनात उतरवण्यासाठी गुरुचं मार्गदर्शन आवश्यक असतं. स्वामी नरेंद्रचार्यजी महाराज सांगतात, गुरु तुमचं जीवन बदलत नाही, ते तुम्हाला स्वतःला बदलायला शिकवतात. जीवनात सगळं मिळालं तरी जर मन शांत नसेल तर समजून जा की अजून एक गोष्ट कमी आहे, योग्य मार्गदर्शन आणि गुरुचा आशीर्वाद. आज आपण पाहिलं की बाहेरचं यश नाही तर आतली शांतता खरी संपत्ती आहे आणि ती शांतता मिळते श्रद्धा, संस्कार आणि योग्य मार्गदर्शनातून. स्वतःला एक प्रश्न नक्की विचारा, मी फक्त जगतोय की योग्य दिशेने जातोय? कारण मित्रांनो, अंधार कितीही मोठा असो, एक छोटासा प्रकाशही मार्ग दाखवतो. तसंच गुरूंचं ज्ञान माणसाच्या जीवनात प्रकाश निर्माण करतं. चला तर मग अहंकार सोडूया, मन शांत ठेवूया आणि योग्य विचारांना जीवनात स्थान देऊया. नरेंद्रवाणी परिवारात राहून चांगले विचार ऐका, समजून घ्या आणि जीवनात उतरवा. कारण बदल विचारांनी सुरू होतो आणि जीवन बदलण्यापर्यंत पोहोचवतं. धन्यवाद. आपण पाहत आहात नरेंद्रवाणी. पुढील अमृतमय विचारांसाठी जोडलेले राहा. चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये जय सियाराम नक्की लिहा.